हे बघा बादली भरत आली आहे। तुम्ही पण असा जुगाड तुमच्या आयुष्यात कधी केलाय का? आम्ही गावाकडे खूप करायचो। अरे आधी आधी थोड़ी देर में भर जाएगी। जोर से रहेगा तो जल्दी जल्दी भर जाएगा वो। 4 बकेट लाके घर में रखे थे। गावाकडच्या मुली काहीही करू शकतात याचं उत्तम उदाहरण आता खूप जोराचा पाऊस चालू आहे, बघू शकताय तुम्ही। माझा आवाज पण तुम्हाला व्यवस्थित येतोय की नाही माहित नाही। बाहेर प्रचंड पाऊस होतोय। शिवमचे बाबा घरी नाही आहेत, खूप जोराचा पाऊस सुरू झाला आणि हे सगळं पाणी आत येत होतं, मला समजेना। पण गावी जेव्हा पाऊस यायचा आणि जेव्हा चाळीत कांदे वगैरे असायचे तेव्हा आई पप्पा ताडपत्री जर नसली तर साड्या वगैरे बांधायचे चाळीला। तर मला अचानक आयडिया सुचली, म्हटलं मी बेडशीट लावून ही बाजू पॅक करू शकते। एक गोणी कपडी सरळ इकडे बांधली आणि गॅलरीला पूर्ण ह्या साईडने बेडशीट लावून आतमध्ये येणारं पाणी थांबवून ठेवलं आणि इकडची बाजू ओपन ठेवली हवा वगैरे येण्यासाठी। तर बघू शकता सगळ्या मी इथे अशा दोऱ्या सुई दोऱ्याने पॅक करून घेतलेलं आहे। हे इथल्या मुलींना सुचतं की नाही माहीत नाही, पण खेडेगावाकडे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितलेल्या असतात, त्यामुळे आम्हाला खूप छान माहिती असते की आलेली परिस्थिती कशी हँडल करायची। खूप जोराचा पाऊस आहे मैत्रिणींनो, खूप जोराचा। हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजची मॉर्निंग अजिबात 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 गुड नाही आहे, कारण 4 दिवस झालं सलग पुण्यात पाऊस होतोय, खूप जास्ती प्रमाणात पाऊस होतोय। त्यामुळे एकतर लाईट नाही आहे, इंटरनेट नाही आहे, पाणी नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा इतका खूप सारा प्रॉब्लेम येतोय आणि आमच्या एरियाच्या ग्रुपवरती ते दनादन मेसेजेस येत आहेत। आत्ता कुठेतरी लाईट आली आहे, मी आत्ता फोन चार्ज केला आहे आणि म्हटलं माझी अपडेट तुमच्यासोबत शेअर करायला पाहिजे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते। मैत्रिणींनो, सगळ्यात आधी तर तुम्ही जिथे राहताय, जे काही करताय तिथे तुम्ही सुरक्षित राहा, व्यवस्थित राहा। आपलं सुरक्षित राहणं जास्त गरजेचं आहे बाकीच्या गोष्टींपेक्षा। त्यानंतर मैत्रिणींनो, इथे खूप जास्त प्रमाणात पाऊस पडतोय, त्या सगळ्या क्लिप्स मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय, तुमच्याकडे पाऊस पडतोय की नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग पुण्यात ज्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्याचे सगळे अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। गावाकडच्या मुली काहीही करू शकतात याचं उत्तम उदाहरण आता खूप जोराचा पाऊस चालू आहे, बघू शकताय तुम्ही। माझा आवाज पण तुम्हाला व्यवस्थित येतोय की नाही माहीत नाही। बाहेर प्रचंड पाऊस होतोय। शिवमचे बाबा घरी नाही आहेत, खूप जोराचा पाऊस सुरू झाला आणि हे सगळं पाणी आत येत होतं, मला समजेना। पण गावी जेव्हा पाऊस यायचा आणि जेव्हा चाळीत कांदे वगैरे असायचे तेव्हा आई पप्पा ताडपत्री जर नसली तर साड्या वगैरे बांधायचे चाळीला। तर मला अचानक आयडिया सुचली, म्हटलं मी बेडशीट लावून ही बाजू पॅक करू शकते। एक गोणी कपडी सरळ इकडे बांधली आणि गॅलरीला पूर्ण ह्या साईडने बेडशीट लावून आतमध्ये येणारं पाणी थांबवून ठेवलं आणि इकडची बाजू ओपन ठेवली हवा वगैरे येण्यासाठी। तर बघू शकता सगळ्या मी इथे अशा दोऱ्या सुई दोऱ्याने पॅक करून घेतलेलं आहे। हे इथल्या मुलींना सुचतं की नाही माहीत नाही, पण खेडेगावाकडे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही बघितलेल्या असतात, त्यामुळे आम्हाला खूप छान माहिती असते की आलेली परिस्थिती कशी हँडल करायची। खूप जोराचा पाऊस आहे मैत्रिणींनो, खूप जोराचा। बघू शकता खूप जोरात पाऊस पण येतोय, लाईट पण गेली आहे, सगळी कामं पण राहिलेली आहेत।
बघू शकताय तुम्ही. इथे बऱ्यापैकी म्हणजे आता कांदे वगैरे मी आतमध्ये घेतलेत. गॅलरी तर काही ओली वगैरे नाही होते आता, कारण मी छान मस्त असं जुगाड लावून पॅक केलेली आहे. भांडे वगैरे घासायचे आहेत, मला खूप काम बाकी आहे. पण या गोष्टी लक्षात घ्या. बघा कपडे वगैरे असे सुकत घातलेले आहेत. तुमच्या घरी पण अशीच परिस्थिती आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर आता पाऊस पडतो आहे, लाईट पण नाही आहे, मोबाईलला पण खूप कमी बॅटरी आहे आणि कामं पण सगळी आवरायची आहेत. बघू म्हटलं काय होतं आहे कसं होतं आहे. पॅक तर केलं आहे मी आता, किती राहतं ते पण राहील, पक्कं केलं आहे मी काम तर तसं. तर भांडे वगैरे घासायचे आहेत, जेवण बाकी आहे, अजून भरपूर कामं बाकी आहेत. पण पाऊस इतका होतो आहे ना मैत्रिणींनो, घरातनं बाहेर निघताना खरंच खूप काळजी घ्या. कारण आपण म्हणजे बरेच जणांचं असं होतं की घरातनं बाहेर जातात पण ते परतच येत नाहीत. असं माझ्या सराउंडिंगमध्ये किंवा पूर्ण याच्यात कोणाबरोबरही होऊ नये. घरातली गेलेली व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती सुरक्षित घरात परत यावी. आणि त्यामुळे जर खूप महत्त्वाचं काम असेल तरच घरातनं बाहेर पडा, नाहीतर घरातनं बाहेर पडू नका. आणि अजून एक सांगायचं राहिलं होतं, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते. चला तर मग मी भांडे वगैरे घासायचे ते काम आटपून घेते आणि त्यानंतर तुम्हाला परत भेटते. कालपासनं आमच्याकडे खूप भरपूर पाऊस झाला आहे, बघू शकता. कालची मी एक क्लिप दाखवली, त्यानंतर लाईट गेली, मोबाईलला चार्जिंग नव्हती, त्यामुळे कोणताही व्हिडिओ मी तुमच्यासोबत नंतर शेअर केला नाही. आता डायरेक्ट बघू शकताय भरपूर पाऊस झाला आहे. म्हणजे इथून छोटे छोटे धबधबे सुरू झालेत, असं झालं आहे काहीसं. त्यानंतर आत्ता पूर्ण टोटल लाईट गेलेली आहे, काहीच नाही आहे, पाणी नाही आहे, काही नाही, काहीच नाही. मग तरी पण लोक का फिरायला जात असतील? देख ना पूजा, लोग फिर भी घूमने के लिए क्यों जा रहे? उधर है, देखो उधर. हाँ. तर लाईट नाही, पाणी नाही, काही नाही. आम्ही काय जुगाड केलं आहे, गावी करायचे ते टेरेसचं पाणी यात साठवायचं आणि आम्ही राहतोय 6व्या मजल्यावरती, आम्हाला खालून पाणी आणणं शक्य होणार नाही. त्यामुळे मग आमच्या इथे टेरेसचं 2 ठिकाणी पाणी येतं असं. तर गावी हा प्रयोग दरवर्षीच व्हायचा, कारण गावी पण लाईट नसायची, विहिरीतून पाणी आणायला सोय नसायची, काही नाही. तर गावी पण हेच केलं जायचं. तर आम्ही तेच जुगाड इथे केलेलं आहे. आता टेरेसचं पाणी यात जसं जसं जास्त पाऊस आला की यात जमा होणार आणि मग आम्ही ड्रम भरून ठेवणार आणि इथून खाली न्यायला आम्हाला सोपं आहे. त्यामुळे मग हा जुगाड आम्ही नक्कीच करणार आहे. बरं, निळा ड्रम आम्ही फक्त पाणी भरून ठेवण्यासाठी आणलेला आहे. हां, त्यानंतर बघू शकताय खूप छान वातावरण आहे, पण पाऊस पण इतका भयंकर पडतोय ना की दुसरं काहीच सुचत नाही. खूप पाऊस पडून गेलाय. इथे छोटासा पाट आहे, तो पण वाहायला लागलाय. इथून दिसेल की नाही माहीत नाही, बघू शकत असाल तर. हे बघा, तुम्हाला इथे पाणी दिसत असेल. म्हणजे छोटा नाही, बऱ्यापैकी मोठा आहे, पण इथून खूप झाडं असल्यामुळे तो दिसत नाही. तुमच्याकडे पण इतकाच पाऊस होतोय का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. हे बघा, बादली भरत आली आहे. तुम्ही पण असा जुगाड तुमच्या आयुष्यात कधी केलाय का? आम्ही गावाकडे खूप करायचो. अरे आधी थोड़ी देर में भर जाएगी. जोर से रहेगा तो जल्दी जल्दी भर जाएगा वो. 4 बकेट लाके गए घर में रखे थे. तो प्रचंड बाहेर तुम्हाला आवाज पण येत असेल, बघू शकता. लाईट परत गेली आहे. जो माझ्याकडे एक्स्ट्रा बल्ब आहे तो लावला आहे मी. त्यानंतर आता 10 वाजलेत. शिवम बाबा ऑफिसला गेलेत, आम्ही दोघं एकटेच आहोत. लाईट नाही आहे, त्यामुळे मग मी आता आलेलं दूधही गरम करून ठेवते आहे. दुसऱ्या फोनलाही अजिबात चार्जिंग नाही आहे. आत्ता ज्या फोनवरती मी शूट करते आहे त्यालासुद्धा फक्त 1-2% चार्जिंग आहे. पण म्हटलं शेवटचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर झालाच पाहिजे. खरं तर मैत्रिणींना आत्ता बाहेरचं वातावरण बघता, बाहेर खूप जास्ती प्रमाणात पाऊस, वारा
विजा आणि प्रचंड पूर वगैरे या सगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे घरातनं बाहेर पडताना खूप काळजी घ्या. ज्यांना ऑफिसला जाणं गरजेचं आहे त्यांना तर जावंच लागणार आहे, पण जर मुलांना शाळेला 2 दिवस सुट्टी झाली तरी काही हरकत नाही, तुम्ही घरात त्यांचा अभ्यास घ्या. त्यानंतर एखादी गोष्ट घरात नसेल तर थोडी ॲडजस्टमेंट करा, पण उगाचच एखाद्या गोष्टीसाठी घरातनं बाहेर पडायचं, स्वतःचा जीव धोक्यात घालायचा हे अजिबात करू नका. कारण काय होतं, छोटी गोष्ट असते, माणूस कुठेतरी अडकतो आणि खूप प्रचंड वेळ जातो आणि घरी असलेला माणूस धाकधुकीत राहतो. त्यामुळे मैत्रिणींनो, घरातनं बाहेर जायची गरज असेल तरच घरातनं बाहेर पडा, नाही तर घरातनं बाहेर पडू नका. आणि घरात राहतानाही सेफ राहा. जर घरात पाणी शिरणार आहे किंवा खूप प्रचंड वारा आहे वगैरे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. मी राहते 6व्या मजल्यावरती, तरीसुद्धा रात्री जर जोराचा पाऊस आला तरी मी देवाला प्रार्थना करत असते की देवा, जी लोक आत्ता पाण्यात आहेत त्यांची काळजी घे, त्यांचं रक्षण कर. कारण तू मला अशा ठिकाणी पोहोचवलं आहेस की जिथे मी सुरक्षित राहू शकेल. पण आज जी व्यक्ती सुरक्षित नाही आहे, जी व्यक्ती म्हणजे काही व्हिडिओज बघितलेत मी, अक्षरशः लोक म्हणजे घरात पूर्ण पाणी भरलं आहे, ती लोक काय टेन्शनमध्ये असतील, विचारांमध्ये असतील, विचार करा तुम्ही. त्यामुळे अजूनसुद्धा तुम्ही सुरक्षित असाल तर देवाचे आभार माना आणि स्वतःची काळजी घ्या. वेळ आहे आता तुमच्याकडे, घरात जेवढ्या गोष्टी होतील तितक्या गोष्टी तुम्ही नक्की करा. बघू शकता आता मी इथे शेंगा घेऊन बसलेली आहे, शेंगा फोडते आहे, शेंगाणे काढून घेते आहे. त्यानंतर लसूण सोलणं वगैरे या ज्या गोष्टी आहेत ज्या घरात बसून होऊ शकतात अशा गोष्टी मी करून ठेवते. म्हणजे जेव्हा मला घरातनं बाहेर पडायचं असेल, घरातनं बाहेर पडून मला बाकीची कामं करायची आहेत, त्यावेळेत मग ही कामं करायला वेळ नसतो. त्यामुळे मग मी घरात बसून आता शेंगा फोडणं, थोडंफार 2 आठवडे पुरेल इतका लसूण सोलून ठेवणं, गहू निवडून ठेवणं, ज्यांना गोधड्या वगैरे शिवायच्या असेल त्या शिवणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकताय. त्यामुळे मैत्रिणींनो, भरपूर प्रमाणात पुण्यात पाऊस होतो आहे. भरपूर ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजून पाऊस झालेला नाही आहे, पण पुण्यात प्रचंड जिकडे बघाल तिकडे पूर आलेला आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, जिथे असाल तिथे सुरक्षित राहा. माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि घरातनं बाहेर जाऊ नका. बाय बाय.